होतो आणि मला खात्री आहे तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघत होता. सो आय एम बॅक. आज मी बनवणार आहे ऑरेंज रवा केक. ही रेसिपी निवडली ह्याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे तर याच्यात ऑरेंज आहे, दॅट मीन्स इट हॅज विटॅमिन सी जे आपल्या बॉडीसाठी गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे या सीझनमध्ये ऑरेंजेस खूप छान मिळतात. सो या लेट्स गेट स्टार्टेड. यासाठी लागणारी सामग्री आहे 1 वाटी रवा, 1 वाटी दही, 1 वाटी बटर, 1.5 वाटी साखर, पाव वाटी घरच्या दुधाची साय, 1 सोललेलं आणि साल काढलेलं संत्र, ऑरेंज झेस्ट म्हणजे संत्र्याचं जे साल असतं ते किसून घेतलंय, बेकिंग पावडर आणि आवश्यकतेनुसार दूध. आता आपण या बाउलमध्ये बटर, साखर, रवा, दही, आणि मग शेवटी साय टाकणार आहोत. साय टाकण्याचा उद्देश म्हणजे आपण बाहेरचं क्रीम पण टाकू शकतो, पण साय क्रीमपेक्षा कधीही हेल्दी असते, त्याच्यामुळे मी साय टाकली. आता मी हे जे मिक्सचर आहे ते हँड मिक्सरनी मिक्स करून घेते नीट. मगाचे जे इंग्रेडियंट्स होते ते मी हँड मिक्सरने मिक्स करून घेतले होते आणि आता आपलं हे मिक्सचर तयार आहे. सो ही अशी कन्सिस्टन्सी झाली की आपल्याला कळतं की आपलं मिक्सचर तयार आहे. जर तुम्हाला वाटलं मिक्स करताना तुम्हाला दूध ॲड करावं लागेल तर तुम्ही करू शकता. आता मी या मिक्सचरमध्ये ही संत्री जी आपण मगाशी घेतली होती ती ॲड करणार आहे. हे ऑरेंज झेस्ट पण याच्यात टाकणार आहे आणि लास्टला पाव चमचा बेकिंग पावडर याच्यात मी टाकणार आहे आणि मग मिक्सचर मिक्स करून घेणार आहे. आपलं जे हे मिक्सचर आहे ते मी फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवून देणार आहे आणि तोपर्यंत आपलं जे ओव्हन आहे ते आपण 200 डिग्रीजवर 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेऊयात. अर्ध्या तासानंतर फ्रीजमधून आपण हे मिक्सचर काढून एका बेकिंग ट्रेमध्ये काढलेलं आहे आणि आता आपण 200 डिग्रीजवर 20 मिनिटासाठी हा केक बेक करणार आहोत. शक्यतो ओव्हन प्रीहीट केल्यानंतर तो केक टाकताना ग्लव्सचा वापर करा, कारण ओव्हन खूप गरम असतो. आणि आता आपण 200 डिग्रीजवर 20 मिनिटासाठी हा केक बेक करणार आहोत. बघूयात की तो केक कसा झाला. आपला ऑरेंज रवा केक तयार आहे. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही एका पॅनमध्ये किंवा एका कुकरमध्ये पण करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कळवा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.